सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत। तिवारी यांनी थेट निशाणा साधत बंटी आणि ब्ली अशी उपमा दिली आहे। यामध्ये बंटी म्हणजे खरात बाबा आणि ब्ली म्हणजे चाकणकर बाई असा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला। त्यांनी असा दावा केला की या दोघांनी मिळून सेक्स डेट, लिटिगेशन, प्रॉपर्टी व्यवहार आणि इतर बेकायदेशीर मार्गांनी मोठ्या प्रमाणावर पैसा कमावला आहे। तसेच त्यांनी प्रश्न उपस्थित केला की कोरेगाव पार्क येथील 9 रो हाऊस, भांडारकर रोड आणि मॉडर्न कॉलनीमधील फ्लॅट ही एवढी प्रचंड संपत्ती नेमकी कुठून आली। तिवारी इथेच थांबल्या नाहीत। त्यांनी आणखी एक मोठा खुलासा करत म्हटले की संबंधित व्यक्तीची बहीण जी त्यांची जाऊ देखील आहे, तिच्या खात्यात तब्बल 10,000 कोटी रुपयांचे व्यवहार दिसत आहेत। या व्यवहारांमागील सत्य समोर यावे यासाठी सखोल चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे। या सर्व आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एक खळबळ उडाली असून आता संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे फायनान्शियल जे ट्रान्झॅक्शन होते ते आज उघड झालेत। म्हणजे ज्यावेळेस राजीनामा देत म्हणून मला माहिती नाही तो माणूस कोण आहे, तो काय करतोय, माझा काही संबंध नाही। ताई, मग तुमचा जर संबंध नव्हता तर 100च्या वर या खराचे अकाउंट्स समता पतसंस्था आणि जगदंबा जी नामकरण आवारे याच्या नाव बरोबर आहेत आणि या सगळ्या खात्यातनं जे ट्रान्झॅक्शन झालेत करोडोंचे, म्हणजे आता तर त्या कुलकर्णी जे पत्रकार आहेत त्यांच्या ह्याच्यातनं दिसतंय की आतापर्यंत फक्त 10 करोड कळलेत जे तुमच्या जावेच्या नावावर आहेत। म्हणजे तुमची जाऊ आणि तुमची सख्खी बहीण एकच आहे, तर तिच्या नावावर हे ट्रान्झॅक्शन झाले। हे कसं? म्हणजे कुणाला वेडं बनवायचं? महाराष्ट्रातील लोक वेडी झाले आहेत का? चाकणकर बाई, करोडो रुपये कमवले तुम्ही, करोडो रुपये, म्हणजे 100+ खाती आहेत त्या खरातची। खरातकडे 4 मोबाईल होते, 4 मोबाईलमध्ये एक सामान्य लोकांसाठी, दुसरा त्याचा जमिनी बळकावणे आणि खरेदी करणे त्याच्यामध्ये, तिसरा त्याचा जे VIP महिला आणि ज्या महिलांच्या बोलवायचा तो आणि कुकर्म करायचा त्याच्यासाठी, आणि सगळ्यात नंबर 1 VIP ज्याच्यामध्ये मंत्री, संत्री, सगळे IPS ऑफिसर, IAS ऑफिसर असे सगळ्यांचे नंबर।